समाजान तरातरांचे लोक असतात। तातूंतले 20% लोक बरे काम करपी असतात। 50% लोक आपलेच तंद्रीत असतात। 15% लोक फक्त चिखोल मारपाचे काम करतात। 15% लोक फकत गुन्यांवकार असतात। सभापती रमेश तवडकरान सांगले। दर वर्साक जे पद्धतीन हे मराठी साहित्य संमेलन जाताले, या साहित्य संमेलनाक एक ह्या वर्साक आगळ्या वेगळ्या तरेचो अनुभव लोकांक दिवचो, साहित्यिकांक दिवचो। देखून खास करून काणकोण तालुक्यान जे पद्धतीचे आदिवासी खाद्य पदार्थ आसात, जी कंदमुळां आसात किंवा जे तेल विहरीक आणि पौष्टिक असो आहार आसा, या वेगवेगळ्या खाद्याचे विशेष पद्धतीन दालन उबे केले। आणि त्याच बरोबर ह्या दालनाक खास करून पारंपारिक रित्याक जे हस्तकलाकार आशिल्ले तांच्यांनी सुद्धा आपल्या हस्तकलेचे हांगासर विशेषरित्या प्रॅक्टिकल एक्झिबिशन म्हणतात ते ताचे हांगासर साकारपाक आयिल्ले। आणि ह्याच बरोबर मराठीच्या वेगवेगळ्या पद्धतीन जे लोक साहित्यिक रचता, या साहित्याचे विशेष तरेन पुस्तकाचे एक्झिबिशन आशिल्ले। आणि ह्या वर्साक या साहित्य संमेलनाक संपूर्ण गोंयांतले जवळ जवळ 13 लेखकाची 13 पुस्तकां ह्या वेळार प्रकाशीत जाली। खरें म्हटल्यार ह्या वर्साक जे काणकोणाक हे साहित्य संमेलन घडोवन हाडटा ताका लागून काणकोणचो इतिहास, काणकोणची संस्कृती, काणकोणची परंपरा आणि काणकोणचे वेगळेपण कितें आसा हे काणकोणचे वेगळेपण ह्या वर्साच्या स्मरणिकेन येवचें। देखून काणकोणांतल्या वेगवेगळ्या खाची कोणशांनी बरोवपी आणि विशेषरित्या जे लोक बरोवपी आसात तांचे कडल्यान विशेष लिखाण करून घेवन ह्या वर्साचे स्पेशल काणुओ पुरण नावाचे एक स्मरणिका ह्या वेळार प्रकाशित केली। आणि त्याच बरोबर काणकोणच्या वेगवेगळे ह्या मराठी साहित्यांक सेवा करपी लोक आशिल्ले तांच्या ह्या वेळार विशेषरित्या सत्कार केलो गेलो। माध्यमातून जी समाजाची जडणघडण करणारे लोक म्हणजे त्या समाजाच्या हिताच्या प्रक्रियेला योग्य लोक कोण असतील तर ही साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारी 100% लोक आम्हाला मिळतील, म्हणजे आमच्या कामाला मिळतील अशी माझी धारणा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ठरलं की आज केवळ गोवाच नाही, आपण संपूर्ण गोव्यातून की श्रमदान जी कन्सेप्ट आहे, या श्रमदान कन्सेप्टचे 5000 व्हॉलंटियर्स आम्हाला उभे करायचे। गोवा 365 खातीर देविदास गावकार, नितीक्षा गावकार आणि सानिका नागवेकार।